सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात आपल्याला कुणी ना कुणीतरी खूप त्रास देतं किंवा आपल्या शेजारचे, आजूबाजूचे, आपल्या रिलेटिव्ह मध्ये जे कोणी लोक आहेत ते खूप आपल्याला त्रास देतात. अगदी नेहमी घालून पाडून बोलतात. शब्दाला शब्द धरून खेचून धरतात आणि त्या शब्दातूनच खूप सारा वाद वाढवतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीच खूप मोठ्या करतात आणि त्याचा पश्चाताप आपल्याला होत असतो. खूप खूप त्रास देणाऱ्या लोकांना किंवा जवळच्याच लोकांना आपण त्रास देणाऱ्या लोकांना आपल्यापासून लांब कसं करायचं किंवा त्याची जी शत्रूची बघा, असे लोक आपले शत्रू असतात. ह्या शत्रूला आपल्यापासून लांब कसं करायचं, त्याची शत्रुत्वाची जी बुद्धी आहे ही बुद्धी कशी पलटली पाहिजे, त्यासाठी आजचा उपाय आहे. तुम्हाला जेवढं रडवलंय त्यापेक्षा जास्त हा शत्रू तुमच्यापासून लांब गेला पाहिजे. त्याच्यावर त्याने जे काही तुमच्यावर क्रियाकर्म केलेले आहेत ते सर्व काही उलट त्याच्यावर होण्यासाठी किंवा जी काही त्याची वृत्ती आहे ही वृत्ती शत्रुत्वात नाही तर मित्रत्वात बदलायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, अगदी जवळची व्यक्ती असू द्या, सासू असू द्या, सासरे असू द्या, नणंद असू द्या, भावजय असू द्या, कुणी असू द्या. बऱ्याच लोकांच्या अशाच कमेंट आहेत, माझा नवरा मला चांगला वागवत नाही, किंवा बरेच लोक कमेंट करतात की माझी बायको मला सोडून गेले, किंवा म्हणजे घरातल्याच लोकांसाठी इतक्या साऱ्या कमेंट असतात. त्या कमेंट वाचून सुद्धा खूप वाईट वाटतं. असं कुणाचंही आयुष्य असू नये की ज्यांना घरात सुद्धा राहायची इच्छा होत नाही. आता ह्या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी काय करायचं, आपल्याला आठवड्यातल्या म्हणजे शनिवार असू द्या, रविवार असू द्या, सोमवार असू द्या, पौर्णिमा असू द्या, अमावास्या असू द्या, कुठलाही दिवस असू द्या, तुम्हाला योग्य दिवस वाटेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या शत्रूला तुमच्यापासून लांब जायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला जेवढं रडवलं त्यापेक्षा जास्त ती व्यक्ती रडली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा उपाय नक्कीच तुमच्यासाठी. एक छानपैकी पिवळा रंगाचा एक लिंबू घ्यायचा ज्याला कुठेही डाग नसेल, आणि हा लिंबू तुम्ही मार्केटमधून आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. त्यानंतर एक काळ्या रंगाचा कोळसा किंवा पेन किंवा ग्लिटर जे पण काही तुम्हाला मिळेल, काळ्या रंगाचंच हवं, कारण आपण शत्रूचा नाश करण्यासाठी, शत्रुपीडा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काळ्या रंगाच्या पेनाचाच वापर करायचा आहे. आता काळ्या रंगाच्या पेनाने काय करायचं आहे पुढे सांगते. एका स्वच्छ आणि सुंदर जागेत बसा, जिथे तुम्हाला घरात कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, अशा ठिकाणी बसा. बसल्याच्या नंतर डाव्या हातात तो एक लिंबू तुम्ही जो आणलाय बाजारातून तो घ्या हातात. त्यानंतर त्या लिंबावर नाव लिहा. नाव काय लिहितील, तुमचा जो कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं नाव त्या लिंबावर लिहायचंय. त्या लिंबाकडे तुम्हाला अगदी काही क्षण पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे की हा जो शत्रू आहे, ह्या शत्रूला मी आजपासून माझ्यापासून खूप लांब ठेवणार आहे. हा शत्रू माझ्यापासून खूप लांब गेलेला आहे. मला हा शत्रू त्रास द्यायचा बंद झालेला आहे. ह्याने जे काही माझ्याबरोबर केलेले आहे वाईट, माझं चिंतलेलं आहे, हे सर्व त्याच्याच वाटेला जाणार आहे. ह्या सर्व तुम्ही ज्या काही तुमच्या मनात इच्छा आहेत त्या बोला. तुमच्या मनात त्या शत्रूविषयी काहीही असेल ते बोलून टाका, त्या लिंबाला सांगा. त्यानंतर मूठ बंद करा आणि त्यानंतर काय करा, हा जो लिंबू आहे हा अँटी क्लॉकवाईज आपल्या डोक्यावरून फिरवून घ्या. बघा, अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्या 7 वेळेला. त्यानंतर हा जो लिंबू आहे, हा लिंबू आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. सोबतच एक चाकू किंवा सुरी छोटीशी जी असेल ते घेऊन जायचं आहे आणि सोबतच पिवळ्या रंगाची मोहरी सुद्धा घ्यायची आहे. आता ह्या लिंबाचे 7 अशा चिरा मारायच्या आहेत. 7 चिरा मारायच्या आहेत आणि त्यात थोडीशी ती पिवळी किंवा काळ्या रंगाची मोहरी भरायची आहे. पुन्हा त्या लिंबाकडे पाहून म्हणायचं आहे की हे जे सर्व काही मला शत्रू आहेत, मला जे काही त्रास देत होते, सर्व शत्रूचा नाश झालेला आहे. आणि त्यानंतर कुठे मोकळ्या जाग्यात जिथे कोणाचा पाय पडणार नाही, काहीही कोणाला त्रास होणार नाही, अशा ठिकाणी हा लिंबू जाऊन टाकून द्यायचा. बघा, अँटी क्लॉकवाईज 7 वेळा आपल्या डोक्यावरून फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा लिंबू घराच्या बाहेर जिथे सुनसान कुठे एरिया असेल, जागा असेल, तिथे टाकून द्यायचा आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, कोणाच्या पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्या. आता हा उपाय किती दिवस करायचा, हा उपाय तुम्ही ज्या दिवसापासून केलाय त्या प्रत्येक आठवड्यात जोपर्यंत तुम्हाला शांतता वाटत नाही, तो शत्रूचा त्रास कमी झालाय असं वाटत नाही, तोपर्यंत ज्या वाराला तुम्ही उपाय केलाय त्या पुढच्या आठवड्यात पुन्हा त्याच वाराला तुम्ही हा उपाय करू शकता. शनिवारी केला तर शनिवारी, रविवारी केला तर रविवारी, म्हणजे कुठल्याही वारी, पण
त्या आठवड्याच्या त्याच वाराला पुन्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूपासून नक्कीच बचाव होईल. तो शत्रू तुम्हाला जे काही करत असेल, वाईट तुमच्यासाठी चिंतन करत असेल तर सर्व दूर होईल आणि तुमचे चांगले दिवस येतील. तुम्हाला कुणाचीही वाईट नजर लागणार नाही. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.